1 मिनिट, आता हे उगाच खऱ्याचे दिवस राहिले नाही. अरे वरच्या मंडळीनं दाबून मारलेत, ह्या क्लिपा टाकणारा आणि बातम्या टाकणारा आणि माणसं दाबून मारली की कांडे तुम्ही बी. तुम्हाला गुलाम केलंय ह्या लोकांनी, गुलाम. तुम्हाला गुलाम नाही, तुमचा वापर माहिती आहे का काय? यूज अँड थ्रू. आता 5-7 महिने तुमची गरज आहे लोकांना, बाकी काय घेणं नाही बोलला. मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा, कारण आता मी हयतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. आणि मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. पण एक ध्यानात ठेवा महाराज, मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण आला. हा काय म्हणत होता, कुणी तळत आणि इतर कीर्तन करत माझ्यात फरक आहे. आम्ही तुम्हाला का बोलू नये हो, तुमचे म्हणलं का बोलू नये? आज बोलणारा फक्त उभा आहे ना, ऐकणारे बसलेत. काय तुमच्यात माझ्या फरक आहे? आज आम्ही तुम्हाला का बोलायचं नाही? एका बापानं समाजामध्ये मान खाली घालून जगायचं तरी मुलीला बोलायचं नाही. आज 3 चपात्याचं पीठ शिल्लक राहिलं तर त्या आईनं भात खाऊन दिवस काढला आणि मुलीला चपात्या करून दिल्या. काही बोलायचंच नाही कोणी. अक्षरशः तुम्हाला सांगतो 25% कुटुंब पोरीने संपवलेत घरात. बरं पाहुण्यात बसता येईन, बोलता येईन. हे खरं का? समाज सोडिलो, लोकही सोडतील, पण तुमचं मन कसं सोडिलो तुम्हाला? भाऊबंद विसरतील, गाव विसरतील, पण ज्याने जन्म दिलाय तो बाप कसा विसरेलो? बरं विसरायला त्याचा अंतकरण आहे का? तुम्ही अभ्यास करा, बाप विसरेल का? हे बाप शेजारी पाजारचा विषय लोक सोडून देतील तो भाग. पण जिनं 9 महिने कुशीत ठेवलं, दूध पाजलंय, अंगा खांद्यावर खेळवलंय, तिला महाराज किती भिकार पोराबरोबर पोरगी पडून गेली ना, तरी एवढं मोठं मन आहे आईचं. ती म्हणते जाऊ दे, झालं गेलं, मरू दे, चुकली पोर, पण तिनं येत जावं. काय मन हो, एवढं मोठं मन सापडून द्या बरं मला कोणाचं. एवढं यावं तिनं यावं, खावं प्यावं. बोलल तिचा भाऊ थोडा तिला, पण तिनं आम्हाला एकदम तोडू नाही. काय काय भाषा बस. आणि आईवरून काय म्हणते, झाली आता चुकली, पोरीची जाते, पण तिनं एवढं लावून धरू नये. ती जर आली ना त्याच्यातच मला आनंद आहे. तिचा भाऊ तिला शिव्या थोडा देईल, बोलणार नाही 2-4 वेळा आल्यावर. हिची समज काय, आईची मोठी समज आहे. तिचा भाऊ बोलणार नाही, नाही बोलला तरी चालत, आम्ही आहे ना. आज इतकी कुटुंबांची व्यवस्था वाईट झाल्या. मला शिक्षक शिकवताना मोबाईल वापरतो, काय बोलायचं राहिलं काम? शाळेतल्या पोरांच्या हातात मोबाईल आहे, शिक्षकाला शिकवताना खिशात मोबाईल आहे त्याच्या. जर फळ्यावरचा प्रसंग चांगला आला आणि घरून जर फोन आला, युद्ध तयार व्हायचे. आता युद्ध सुरू राहिला, युद्ध शिकवायचे. घोड्याला घोडे जवळजवळ आले, युद्ध सुरू व्हायचा टाईम, घरून फोनचा फोन आला, घोड्याने थांबायचं का? इतकी बिकट परिस्थिती आपली, इतकी बिकट. फक्त जो खरा बोलेल तो संध्याकाळपर्यंत दिसणार सुद्धा नाही, एवढाच तडाखा आहे. तो कुठंतरी गुंतून मेलाच पाहिजे. आणि चांगला माणूस बोलायला लागला का तो कुठंतरी गुंतवायचा, तो संपवणे एवढंच ध्येय. बोलत नाही, बोलूनच द्यायचं रे लोकांना. मी म्हणलं शिक्षकांना मोबाईल वर्गात वापरू नये. एक शिक्षक मला म्हणला तुम्ही तुमचं पाहत जाओ, आम्हाला काय एवढंच काम आहे का? आम्हाला ज्याने नोकरी लावलं त्याचा प्रचारही करावा लागतो. साहेबही पडले नाही पाहिजे, पोरही नापास नाही झाले पाहिजे. तुला काय तेवढंच काम आहे, नुसतं बोंबलं थिंडतो. तुम्हाला म्हणलो तुला काय कोणी पडलं काय ना आलं काय, तुला काय घेणं आहे? पण आमच्या साहेबाचा प्रश्न आहे. खरं आहे का खोटं आहे? असेच मारणार तू. काम, 2 क्रोध आणि पाया पडतो राग आकळा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 5-6 लाख देतो इंद्रिकर बोकस, बघशील तो इंद्रिकर काय एका झापडीचा गडी नाही. पण ते 6 लाख खर्चायचे कवा? 2 मिनिटाचा राग. मग हे जे चाललेत ना आता, हे गोळीबार बिळीबार, हे सगळे रागाचेच प्रकार आहेत.
अरे 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. महिला मंडळ, इतका राग वाईट. अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात, पण रागात माणसं एकमेकाला मारतात आणि मेल्यानंतर तो माणूस दगडाने ठेचला जातो आणि ठेचल्यानंतर त्याचं प्रेत गुणीत घालून धरणात टाकलं जातं. महिला मंडळ, गळा दाबून बायको मारली जाते. काही साधी तर फडत असेल? तुम्ही विचार करा, जाळून मारली जाते. ही दोघं जणच करतात, काम आणि क्रोध. तिसरा लोभ, चौथा मध. मध मध मध. तुम्ही कोणत्याही गावात नाही मला आणि माझ्यापुढे 100 पोरं उभे करा, 93 पोरं दारू पितात प्रत्येक गावात. 100. बरं, दारूवर जो बोलेल तो उखडूनच मला समजायचं. दारू, जुगार, मटका, महिलांचे कन्वेष, भ्रष्टाचार, याच्यावर शब्द बोलायचा नाही कोणी. भ्रष्टाचारावर बोललो 1 किलोमीटर रस्त्याला कुठं 1.5 कोटी लागत. 25 पत्रेच्या शेडला 22 लाख. अरे पत्रे सोन्याचे बसवले काय तुम्ही? पहा आता काय माया करू, पार गळत गळत काही नाही राहिलं महाराज. पण बोलन त्याचा गेम. कोरोना झाल्यापासून 100 लोकांमध्ये 93 लोक दारू पितात. आणि दारू न पिणं हा कमीपणा झालाय सध्या. जो दारू पित नाही त्या लोक म्हणतात जीवनातला आनंद लुटता आला नाही. आणि अडाण्यांपेक्षा सुशिक्षित जास्त दारू पितात. पण ते दर्जेदार बेवडे आहेत बाबा. ते सगळे झोपल्यावर पितात निवांत, झिरोचा बल्ब लावून रिलॅक्स. त्याची बायको सुद्धा म्हणते त्यांच्या वागण्यात पहिल्यापेक्षा फार बदल झाला. पहिले लय मारायचं ग, लय मारायचं, उड्या मारू मारू मारायचं ग, उड्या मारू मारू मार. आता नाही, आता मला अंदाज आलाय त्याला काय लागत. त्याला एक खांब्या दिला ना, एकदा पालथं पडलं ना, सकाळ बोध उताना सुद्धा होत नाही. लय वकत ग, लय वकत. पण एक आहे बाई, कोरड पडली का वकारीत चाटीत ग, वकारीत. सगळं असंच आहे. तुम्ही नवी नवरी पाहिली ना, नवी नवरी इथवर मेहंदी. आता लग्नात मेहंदीचा कार्यक्रम आणला एक. 10 रुपयाला कोण आहे, खर्च 50 रुपये. इथवर मेहंदी, नवी नवरी, इथवर हिरव्या बांगड्या, इथल्या फटीत चमकी, इथं कलर, या खाचात कलर, या खाल्ल्या भागात एक कलर, इथं मधल्या खाचात एक कलर, बोवयांना एक कलर, लिपस्टिक, केसाला असा फुगा, एक बट गालावर. नाही तर मग पुरे केस मोकळे, घुमती का चालती हेच कर. आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. कोणत्या गुरुजी का होती का नाही व्याकरण शिकायला? एव्हा तेव्हा केव्हा टिंबच देती का शवय बी. एव्हा तेव्हा केव्हा अय्या. एव्हा तेव्हा केव्हा अय्या वाव. आणि तिची सासू म्हणते जाऊ मोरबाई, माझ्या पाप्याचा उशिरा झाला बरं का, पण वस्तू लय जोरात मिळाली बाई. मी तर खुशाल डोळे मिठायला मोकळी झाली बाई, वस्तू लय खास. पहिल्या आठवड्यातलं सांगतो बरं का तुम्हाला. आणि एकदा वस्तू जाऊन आली, पप्याचं आणि तिचं जुगाड जमलं का तिला विचारायचं कसं काय, काय सांगते काय ऐकते बाई. फार मा पप्या याडा झाला बाई, आपलं तर डोकंच बंद झालं बाई. सारखा त्या पोरी मागं झेंडतो बाई. आता तर भांडे घासू लागतो. आणि 2-4 दिवसापासून तर हाथरू नाही पप्यास टाकीतो बाई, आपलं डोकंच बंद झालं. मला तर असं वाटतं नक्की त्या पोरीनं माया पोराला काहीतरी अशा म्हणणारे माया पुढं बसल्यात. आता उघडी डोळे. दगड वाजवा माते दिया गोरे दगड आला बोटा. माते दिया गोरे दगड आला बोटा. आता उघडी डोळे. आता उघडी डोळे. त्या पिनाकडे. त्या पिनाकडे.
प्राप्ती शौरून उठा साधू संत साधा पुणे हित साधा पुणे हित जाईल हा नरदेह जाईल हा नरदेह मग काहीचा भगवंत साधू संत दादा पुढे इथं दादा पुढे इथं जाईल हाडर देह जाईल हाडर देह बघ कैसा भगवंत. चला पुढं. आता 4 संपले, 5 झाले, 6 झाले. आता नावं सांगतो एवढ्यांची. 16च्या 16 तुम्हीच मोजा आता. मी, तू, तुझं, माझं. 4 झाले. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. 6 झाले. 6 4 10. आता जे 6 फांद्या आहेत राहिल्या अजून. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनष्णा, तितिक्षा. 10 6 16. हे 16 फांद्या या संसार रूपी झाडाला आहेत. या आणि हे झाडच मुळात माणूस. आता काय करा, सोपा उपाय सांगतो. दोन्ही ओठाच्या मध्ये रामकृष्ण हरीची कुऱ्हाड घ्या. दोन्ही ओठाच्या मध्ये रामकृष्ण हरीची कुऱ्हाड घ्या. त्या कुऱ्हाडीला गुरुकृपेची धार लावा आणि गुरुकृपेची धार लावून वैराग्याचा दांडा बसवा. आणि वैराग्याचा दांडा बसवला आणि त्या 12 फांद्या तोडून टाकल्या का तुम्ही देव आहात हे सिद्ध झालं. याचं नाव काला. याचं नाव काला. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म. या बोधावर यायचंय का? यायचंय. गेलेले आलेत आणि आता येणं शक्य आहे. दोन्ही होटाच्या मध्ये रामकृष्णाची कुऱ्हाड घ्या. सोपं उदाहरण सांगा. गाई लई पळायला लागली, लोढणं झाला. लोढण्याचा नियम काय? तिच्या तंगड्यात ती आणती. पण काही गाया लोढणं बाहेरून काढत्या. मग अशा गाय आहेत काही सप्त्यापुरताच गण लावत्या. मग ते लोढणं फेल गेलं. मग पायखुटी. पायखुटीचा नियम असा आहे, मुरकी आणि पाय. जितकी गाय जोरात तितका झटका जास्त. याच्यात एक गाय आहे, त्या गायचं नाव मनेरी आहे. आणि मनेरी गाय पळती विषयाच्या रानात. तिला घाला रामकृष्ण हरीची पायखुटी. रामकृष्ण हरीची पायखुटी घातली का इंद्रिय ताब्यात आले. आणि इंद्रिय ताब्यात येणे आणि मीच वासुदेव आहे हा बोध होणे याचं नाव काला. का आला काला. काला काला काला. आणि त्या काल्याला हे एक मडकं, हे एक मडकं. यालाही बनवणारा कुंभारच आहे, यालाही बनवणारा कुंभारच आहे. राजस आहे, कुमार आहे, मदनाचा तळ आहे. कटेवर हात ठेवून उभा आहे. या मडक्याला एकच छिद्र आहे, याला 9 छिद्र आहे. मोजा पटकन. 2 4 6 7 लघवी 8 विष्ट 9. पण इथं वाद आहे. देवाचं म्हणणं आहे 9 आणि संतांचं म्हणणं आहे 10. मोजा 10. 2 2 4 6 7 लघवी 8 विष्ट 9 आणि अखंड भजन करून देह भ्रमर होणं 10 झाले. 10 छिद्र. मडकं क्लिअर करा. आता ह्या मडक्याला एक छिद्र आहे, याला 10 छिद्र आहे. आता याच्यात काय काय? दही आणि लाया. ऐका बरं का. आता याच्यात काय? थोडं किचकट आहे पण सांगून टाकतो. याच्यातलं मडकं ऐका. बिंबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग आहे, मध्यभागी खड्डा आहे. या खड्ड्यात बोट ठेवा, सरळ वर वाढा. 3 खड्डे लागतील. 1 2 3. हे 3 लॉक आहेत. एक ओपन आहे. हा, यांची नावं ऐका. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पशंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं. प्रेमाची भाषा इथून निघते. दाटून कंठ इथून येतो. मोघाम बोलणं इथून येतं. पुरावा 9वा अध्याय. ओंकाराचे कुशी अक्षरे उमरेशी. आणि त्याला पुन्हा ओवी आहे अर्धनारी नटेश्वर रूपी दिसे. मग याला 4 वाण्या, 4 मुक्त्या, 72,000 नाड्या आणि 5 कर्मेंद्रिय. याच्यात 25 जण आहे. मोजायचे तुम्ही आता किती? 25. मोजा पटकन. भूत 5 5 झाले. प्राण 5 10. कर्मेंद्रिय 5, ज्ञानेंद्रिय 5 किती झाले? 20. रजगुण तमगुण सतोगुण 23 आणि मन आणि बुद्धी 25. हे 25 तत्वाचं शरीर आहे आणि याचंच नाव गोकुळ आहे. गो म्हणजे इंद्रिय आणि कुळ म्हणजे शरीर.
पाहिपा शरीराची गावा, हेच गोकुळ आहे आणि याच्यातच काल आहे. आणि त्या काल्याला थोडा उलटा रंग आहे. महिला म्हणत तुमचं लग्न झालं नाही झालं. तुम्ही बापाच्या घरी आहेत म्हणजे लेक आहेत, गावात सप्ता बसला, तुम्हाला कीर्तनाला विचारायची गरज आहे कोणाला जायला नाही, चालल्या. आता नवऱ्याच्या घरी गेल्या, सून झाल्या, आता विचारल्याशिवाय जाता येत नाही. आणि तुम्हाला बाळ झालं, त्याचं लग्न झालं, तुम्हाला नातू झाला, आता सासू झाल्या, तुम्हाला विचारायची कोणाला गरज नाही. पिशवी घेतली निघाली. आता तुम्ही 3 पार्ट केले, लेक सून गेलं बांबलं, सासू, लेक सून सासू. मग हे गोकुळ आहे. याच्यात 3 जणी आहे, एक लेक आहे, एक सून आहे, एक सासू आहे. हे परा घरात मम्मी लवकर उठते का आजी? आजी, करेक्ट. भांडे चूल पेटवते ती आजी, पाणी तापवते ती आजी, चहा ठेवते ती आजी, आणि आयता ढोशीते ती मम्मी, करेक्ट. मम्मी. आणि सगळ्यात उशिरा उठते ती मम्मी आणि लवकर उठते ती आजी. बरोबर आहे, बरोबर आहे. पोरांनो पटकन पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, स्पीडमध्ये कोण बोलती? मम्मी, करेक्ट. हां. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा, करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? बस. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. आपले पप्पा वाघाला घाबरत नाही, आपले पप्पा सियाला घाबरत नाही, आपले पप्पा सगळ्यात जास्त घरात कोणाला घाबरत? बस. तू कितवीला आहे रे? 7वी. शिमी का मराठी? इंग्लिश मिडियमला आहे. मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस? सॉलिड मिल्क. तू या शेजारचं किती वेळ आहे तू? सेमी का मराठी? सेमी. वॉटर इज ए सॉलिड लिक्विड और गॅस? लिक्विड, करेक्ट. मिल्क. कार्बन? नो, कार्बन गॅस नाही, कार्बन सॉलिड, कार्बन डायऑक्साइड गॅस. हा कितीला आहे लपला? हा 4वी. 6वी. खाली बस. खाली बस, खाली बस. शिमी का मराठी? शिमीला आहे का? बापाच्या बायको स्टिंबटिंब म्हणतात, पण त्यांनी सांगितलं नसतं तर तू उलटच सांगणार. तू विचार मला बाप कोणाला म्हणतात. काय नाही. तू कितीला आहे का? 6वी. तू का? 10वी. 10वीला आत्ता आहे का तू? आत्ता आहे का? सिमीला आहे का मराठीला आहे? सिमीला. मराठी मिडियमला आहे का? विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1. पहिल्या प्रकरणामध्ये एका शास्त्रज्ञाचे 3 नियम आहेत. त्याचं नाव काय? मी सांगू का तू सांग? कधी सांगू का मी? केपलरचा पहिला नियम, केपलरचा दुसरा नियम, केपलरचा तिसरा नियम आहे का? प्रकरण नंबर 4. एक अशी आकृती आहे तुमच्या पुस्तकात 10वीच्या विज्ञान पेपर 1 मध्ये. तिचं नाव सांग. 10वीवाले. हां, मी सांगू का? उजव्या हाताचा नियम, फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम आणि फ्लेमिंगचा 10व्या हाताचा नियम. बरोबर आहे? तू मराठी मिडियमला आहे ना? हां. मी अजून 4 दिवस होतं पेपर आला. तू कितीला आहे? 7वी. तू का? 5वी. तू MBA. वा वा. यो फिजिक्स? नो. बायोलॉजी? नो. मॅथ? नो. जॉमेट्री? नो. हिस्ट्री? नो. मग व्हॉट सब्जेक्ट? इतकी वाईट परिस्थिती आहे. हां. तू किती? तो मागचा कितीला रे? 6वीला आहे का? घड्याळाला काटे किती? वाट लागली. हे तुम्ही सांभाळणार कसे घरात? विनोद नाही, थोडंसं कंट्रोल. आता महिला मंडळ ज्यांची मुलगी 10वीला आणि 12वीला आहे ना, तिचा घरी गेल्या गेल्या मोबाईल घ्यायचा आज, आणि शेवटचा पेपर होईपर्यंत पुरीला मोबाईल द्यायचा नाही. नाही 2-4 कानफटीत आहे, तिचे काय फरक पडत नाही. पण मोबाईल जर दिले नाही ना तरच यांना 35 मार्क पडतील. अहो पुस्तकच उचकायचं नाही असं कुठं चालतं का? मला अभ्यास नाही करीत मला, पाहिलं नाही स्थिती आहे. असं बोललं का? इंदुरीकरांनी विद्यार्थ्यांची खिल्ली उडवली, गेम माझा. अरे यांना महाराज, हे आज आपण एवढे बसलोय, किती गरिबी होती आपल्याला. एक खरं सांगू तुम्हाला, आत्ता कोणी गरीबच नाही आहे महाराज.
तुम्ही आपलं लहानपण आठवा, तुमचं आणि माझं. आज ह्या जगात गरीबच नाही कोणी आहे. आता हे फक्त वरच्यानी आणि खालच्यानी नाटकं लावलेत, गरीब आहे बा लोक, गरीब आहेत, हे सगळं चाललंय फक्त. नाही तर गरीब माणूसच नाही सध्या. महाराज या सणाला चपाती तर त्या सणाला चपाती होती आपल्याला. कोण गरीब आहे एवढा? आज कोण गरीब आहे? आज गरीब आहेत की दारू कोणीच पित नाही. महाराज गरीब 730 रुपये किलोचं मटण सहज घेतात. आज गरीब नाही कोणी महाराज. आता हे उगाच काय झालंय, मजुरी वाढली, लेबर कमी झाले, मजुराकडे पैसा जास्त झाला, शेतकऱ्याच्या घरात काम करणारी माणसं राहिली नाही, त्याच्यामुळे सगळा घोळ झाला. शेतकऱ्याच्या घरात झालंय वाटुळं, बाप झालाय कार्यकर्ता, पोऱ्या झाला युवक कार्यकर्ता, आणि बायको झाली बचत गटाचा अध्यक्ष. मरा अख्या वावरात गावात, आणि बाप गावात हिंडतोय. हे गवत आहे, त्याचं शिमरू बदिरच, शेतीला नियोजन नाही. आणि त्याची बायको म्हणते स्वतःच्या महिला या स्वतःच्या पायावर उभ्या राहायला पाहिजे. राहणार पाय राहू दे, त्याच्यामुळं काम करीन कोणी महाराज. नाही तर गरीबच नाही कोणी महाराज. नाही हो गरीब नाही, गरीब आहे आता महाराज. भातगरी कोणी आलं तरच व्हायचं आपल्याला. काय परिस्थिती आहे महाराज. कधी सण नाही, भात तर नव्हताच. भजे हा सण तर तो सण, आणि त्याच्यात भजे किती डब्या माडक्यातलं पण ठेवायची आई नैवेद्याला दिल्याशिवाय. आपल्याला नैवेद्य ठेवायला लावला तर आपण ते भजे खात होतो. लबाड बोलणार. काय होतं महाराज, पाटी फुटली तर काय होतं, 7वीपर्यंत पाटी, तिला साठा नाही, नुसतं खापार. ते खापराची फोडी तो म्हणून घरची पत्र्याची घ्यायची. ती पत्र्याची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय उठत नव्हती. काय सांगायचंय. आणि तेव्हा आपण काय थुका काय एका बोटानं लावित होतो का? नाही तर मग डायरेक्ट पाठीवर तू काय होतं महाराज. तेव्हा का पेन्सिली होत्या का? 3 तुकडे पेन्सिलीचे. पेन्सिल मिळायची 1 पैशाला, पण तिचे तुकडे 3. ते बापाकडं काल दिलतं ना 1. आता परत येऊ का? उद्या जर मागितलं तर दात पाडीन. द्या. दप्तराची पिशी म्हणजे खताची गोल. तिथे काय दप्तर होतं का? कवठ, बोर, चिचा. काय होतं आपल्याला? कमराला काय पट्टी होती काय? करकुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चढवायचा, जेवणा का आटा उतरायचा. अंडरपॅन्ट तर नवी पोत नाही, अख्खा मोकळा कार्यक्रम नवी. काय आलंय महाराज. तेव्हा असं वड्याला पाणी राहायचं, आणि आपण सगळे आंघोळीला कुठं मोकळे. शेड्या वड्याच्या खाडाला, मंडळी वड्यात. बाहेर याचं वाळूत पसरायचं. तापलं का परत. काय दिवस होते महाराज. आणि तवर जर घरचं कुणी आलं तर चड्ड्या वड्यालाच. अख्खी पोरं गावात पडायची महाराज. आता एवढ्या पोरांना बाटलीतलं पाणी आहे. आपण बाहेर तरी पाणी नेत होतो का लहानपणी? काय असं पाणी काय काय आलंय. कार्यक्रम संपला का थोडा दगड सापडायचा. दगड नाही सापडला का थोडं मागं सरक, थोडं पुढं सरक. आज तुम्हाला सांगतो महाराज, गरीबच कोणी नाही. आता हे फक्त गरिबीच्या नावाखाली चाललंय. नाही तर अभ्यास करा तुम्ही. आपण लहान असताना जेवढे गरीब होतो ना, तेवढं आज गावात एकही गरीब घर नाही. नाहीच. काय दिवस असायचे महाराज. पोराला भूक लागली, महिला म्हणलं शिळी भाकर राहायची. शिळी. आता काय दूध असायचे का तवा, तर चहा भाकर सकाळी चुरायची. ती कडक भाकर मग चुलीवर गरम करा. तेवढ्या भाकरीवर पोरगं 10 वाजे पोचरायचं. आणि नाश्त्याला काय होतं? चहा भाकर. एवढी गरिबी आपण जी अनुभवली ना, ती आज या काही माणसाकडं नाही आहे. आता हे उगाच नाटकं लावल्यात लोकांनी. बा हे आहेत बा, ते गरीब आहेत, ते गरीब आहेत. काय जे गरीब आहेत? आता कोण गरीब आहे? आता हे फक्त नाटकं चालले. इथं एक लिकेज काढलं तर 500 रुपये घेते. 35 मिनटं लागत आहेत लिकेज काढायला. 1000 रुपये. काय आता पैसे असे 3 लिकेज काढले होतो, बंगला नाही बांधायला. आज मजूर आणि बांध देतच त्यांनी. आणि आपण वास्तू शांतीला आहे. आपलं तेच जमलं. आपलं
11ला बाई कामाला येते, 5ला जाते महाराज. तो कानात घातलात का परत? काढ दे. तू रेकॉर्डिंग नाही करीत ना? नाही पाय बा. हा नाही तर पाय तिकडे बसेलच कोण नाही, लावलाय घालतो. ए महाराज तुम्ही अभ्यास करा, लय गरीबी आपली. आता लय यांची मजा आहे हो. 11ला बाई कामाला येते, 5ला जाते, 300 रुपये रोज आहे. 2 तास खाती दुपारा. काय खाती तिचं तिला माहिती. तिला म्हणलं हात उचल, तुझ्या कांद्याला आग लाव. बोलायचं काय काम. महाराज हंड्यातलं पाणी पित नाहीत आता. हंडा मिळाला जार. प्रत्येकाच्या वावरात आता जार फक्त एवढ्याच वर्षी द्यायचा. पुढच्या वर्षी जार सुद्धा नाही. पुढच्या वर्षी डायरेक्ट 2:30 वाजता गॅस पेटवायचा बांधावर आणि भज्याचा खाना काढून द्यायचा. बाई 2-4 भजे खाय पण तेवढा कोपरा. आपली बायको पीठ खालवायला आपण जारे आपटाया बस. हा विनोद नाहीये. तुमच्या बनकर फाट्यावर रांग लागती 7 वाजता. टामटुमीत बरं जाताना पिशव्या रिकाम्या नाही येत, पाहिजे ती भाजी. आणि आपलं बसलं तर बटाटा आहे का सकाळचा शिल्लक, तोच गरम कर. अरे काय खातो. एक खरं सांगा, लोकांना खायला नाही. मग आजी लवकर उठली. आजी म्हणजे कोण आता सांगायचं राहिलं. लेक, सून, सासू, हा अशा फिटा ऐकणाऱ्या पाहिजे. लेक म्हणजे उपासना, सून म्हणजे कर्म आणि सासू म्हणजे ज्ञान. ती ज्ञान नावडाची गवळण उठली आणि तिनं पाहिलं काय. पाहती गवळणी पाहती गवळणी पाहती. तुम्ही म्हणाला अख्खं कीर्तनच असं चाललंय. त्याला अंतरंगात कीर्तनाला मजा राहते. मी तो कृष्ण आता काल्याच्या कीर्तनात आमच्या कृष्णाचा गाया कीर्तनकारांनी केलाय खेळ. काही म्हणले तो गवळणी आडीत होता. तुवान झोडायची पाळी का नाही. आता आपल्याकडे बाजारात वांगे बटाटे इकायला म्हातारी जाते का कॉलेजची पोरगी. म्हातारी. मग गोकुळात दही इकायला म्हातारे जातात का कॉलेजच्या पोरी. मग कृष्ण म्हातारे आडीन का. काय बोलायचंय. महाराज संतांची गरिबी सांगून कीर्तनकार श्रीमंत झाले. तुमच्या पाया पडतो संत गरीब होते असं कधी म्हणू नका. ते कालही गरीब नव्हते. त्या सुदाम्याचा तर खेळ केला लोकांनी. हो सुदाम्याला कपडेच नव्हते म्हणजे. या भागवतकाराने तो सुदाम्या उघडा केला. उघडा 1.5 तास भागवतात कथा सांगतो सुदाम्याची. रडू रडू रडतो बाबा. आणि रुक्मिणी स्वयंवराचे पैसे गोळा करतो. अशी कुठं पद्धत राहते. तो सुदाम्या गरीब होता. बावळ्याचा बाजार साहेब. त्याच्या बायको डोगडं पदर फाडला म्हणले का आला पोहे बांधायला सुदाम्याची. त्याचा मित्र कोण होता कृष्ण. आणि त्याचा गुरु कोण होता संदीपानी. हा मग कृष्णाने निदान त्याला पतसंस्थे तरी लावला असतं का नाही. तर मग निदान माझ्या बंगले गाड्या आत सोडाय तरी राय तुला असतं का. सुदाम्याचा अर्थ कळला तुम्हाला. आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत सगळे सुदामे आहेत. तुम्ही मी सगळे सुदामेच आहे ना. याच्यातून आत्मज्ञान जागं झालं तर ही नगरी सोन्याची होईल. आणि ही नगरी सोन्याची झाली म्हणून तो सुदाम्याला आला. तुमची चमड्याची नगरी सुदाम्याची. त्या वाल्याचा तर असा खेळ केला म्हणे त्याच्या बायकून खसकावलं त्याला वाल्याला. अरे कोणी किती बोलू द्या आपल्या बायको इतकं आपल्याला वाईट अजून कोणीच बोलेल नाही. ते खरं आहे म्हणतात. तरी आपण गाजरा घेऊन जातोय.
असं नाही चालत ते. कधीही माहिती का ग्रंथ आहे ना याच्याशी जुळवायची, याच्याशी. हा वाल्याच आहे ना, यानं माळ घातली नाही, गंध लावला नाही, गुरुचा उपदेश झाला नाही, तर हा कोण आहे? वाल्याच आहे ना. मग सुदाम्या कोण? चांबड्याचं शरीर मिळालंय पण कृष्णाचं स्मरण नाही, तो सुदाम्या आहे. एकदा आत्मशक्ती जागी झाली, आत्मशक्ती जागी झाली. मग शिवाजी महाराजांकडं सगळं असून सुद्धा शिवाजी महाराजांकडं सैन्यांपेक्षा आणि वीरांपेक्षा आणि मावळ्यांपेक्षा आत्मबल जास्त होतं. छत्रपती राजे ठरले त्याचं एकमेव कारण आत्मबल. आणि आता जी लोक ठरत नाही ना यांना आत्मबल नाही आहे, आत्मबल नाही. आता गावातला एखादा ग्रामपंचायत सदस्य घ्या, गण त्याला अख्ख्या गावानं निवडून देऊ द्या, त्याच्याकडे बल नाही आहे. त्याला जर एखादा म्हणा साहेबांनी उद्या सकाळी बंगले बोलवले आणि तिकडे जायचं आहे, चालला तो लगेच हां साहेब म्हणले त्याचं बल कमी आहे. छत्रपतींचं तसं नव्हतं, आत्मबल इतकं प्रगट होतं, प्रबळ होतं का त्या बलावर ते छत्रपती झाले.